राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे। श्री मौली मेरी मात है, पिता मेरो श्री तुकाराम। इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम। परम मंगलमय अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू पीतांबरधारी अयोध्याधीश प्रभू रामचंद्रजी यांचे निश्चम भक्त श्री हनुमंतराय यांच्या पावन दरबारामध्ये उपस्थित सद्भाविक भक्तजन, भक्तिमती माता, व्यासपीठावर उपस्थित संपूर्ण गुणीजन मंडळी, साऊंड सिस्टीम कार्यकर्ते या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून आजचं हे चौथ्या दिवसाचं प्रथम पुष्प भगवान कृष्ण कन्हैयाला समर्पित करण्याकरता आपण उपस्थित आहोत। तो रेट नाही, तो थोडा कमी कर, त्याच्यात जास्त हे होते। कालच्या कथा प्रसंगामध्ये आपण सुंदर असे ध्रुव बाळाची कथा श्रवण केलीत, नृसिंह भगवंताची कथा श्रवण केलीत, भक्त प्रल्हादजी ज्यांनी त्या पद्धतीने भगवंताची भक्ती केली ती कथा श्रवण केलीत। अनेक अनेक बाल भक्त आहेत, पण त्या बाल भक्तांच्या संबंधामध्ये आपण कथा श्रवण करतो। म्हणून म्हणजे याच्या मागचा भावच असा आहे बघा की भगवान परमात्मा ज्या वेळेला भक्ताच्या मदतीसाठी धावून जातोत ना, त्यावेळेला तो भगवंत लहान वा मोठा पाहत नाही। हा लहान आहे, मोठा आहे, दोन्ही कथा श्रवण केल्यात। आपण एक कथा सांगितल्या जात नाहीत। उपमन्यूची सुद्धा क्षीराचा सागर जो उपमन्याला दिला त्याचं सुद्धा वय लहानच आहे। म्हणजे भगवान परमात्मा भक्ताच्या मदतीला धावून जातो, भक्ताचं सर्व कामही करतो, आणि ते सगळे काम करत असताना मात्र त्या भगवंताला उंच नीच भाव कधी त्याच्या जवळ नसतो। माझा भगवंत तर फक्त त्यांचं प्रेम भक्ती भाव पाहतो। भगवंत कसाही असू द्यात, भक्त कसाही असू द्यात, भगवंत त्याला जवळ करून घेतो, नाही का? भक्त कसाही असू द्यात, देव त्याला जवळ करतो। समजलं ना? भक्त कसाही असू द्यात, भक्त कसाही असू द्या, तो कसाही जरी असला तरी त्याला माझा भगवंत जवळ करतो। फक्त एकदा तो त्याचा भाव पाहत असतो अंतःकरणाचा। माझ्या खऱ्या अर्थाने प्रल्हादजीच्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती झालेली आहे। भगवंतांनी त्याला जागा दिली आहे, नवे नवे स्वतःच्या मांडीवर बसवलेले आहेत। स्वतःच्या मांडीवर जागा दिलेली आहे। का अशा पद्धतीने भगवंतांनी जागा द्यावीत? त्याच्या मागचं कारण आहे, माझा भगवंत त्या भक्ताच्या भक्तीला त्या ठिकाणी वेळा झाला, हे अत्यंत महत्वाचं आहे। पण प्रल्हादजीच्या जीवनामध्ये एवढं सुंदर व्यक्तिमत्व निर्माण झालं कसं? एवढी भगवत भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये रुजली कशी? हे सुद्धा अत्यंत पाहणं महत्वाचं आहे। आणि हे पाहण्यासाठी फक्त एकच लक्षात येतं, भक्त प्रल्हादजी बनलेत ते फक्त माता कयाधूमुळे आणि संता संगतीच्या परिणामामुळे। कयाधू मातेने केलेले संस्कार, नवे नवे गर्भावर केलेले संस्कार, त्या संस्कारामुळे आज भगवत भक्त घरामध्ये जन्माला आलाय। आणि दिसताना जरी हिरण्यकश्यपूचा भगवान नृसिंहांनी वध केला असला तरी सुद्धा त्याला मुक्ती दिलेली आहे माझ्या भगवंताने, मुक्ती दिलेली आहे। कारण भगवान परमात्मा राग जरी कोणालाही मारत असलेत ना,
तरी त्याचा उद्धार करत असतात. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, कृष्ण कोपुनी जासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेनी उपदेशू करी तो कैसा न पवेल. कृष्ण भगवान ज्याला कोपून मारतात, रागाने मारतात, त्या व्यक्तीचा जर उद्धार होतो. जो भगवत भक्ती करून त्या ठिकाणी भगवंताला प्राप्त करेल त्याचा उद्धार होणार नाही का? हिरण्यकश्यपू भक्ती विरुद्ध भक्ती करतोय, विरोधी भक्ती करतोय. आणि ती विरोधी भक्ती करण्याच्या मागचं कारण सुद्धा त्याचं ते जन्माचे कारण आहेत, ते नाही सांगणार मी. पण तरी हिरण्यकश्यपूच्या पोटी सुद्धा अशा पद्धतीचे भक्त जन्माला आलेत, प्रल्हाद जे जन्माला आलेत. त्याचं कारण असं आहे, मुलगा आईच्या संस्कारामुळे सुशील होतो. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरा दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलगा सुशील जो बनतोत ना, तो आईची पुण्य आहे. सुशीलो मातृपुण्येन, मुलगा सुशील असेल, संस्कारी, आईची पुण्य आहे. पितृपुण्येन चतुरा, वडिलांच्या पुण्याईमुळे मुलगा त्या ठिकाणी चतुर बनत असतो. म्हणजे मुलगाच धरू नका असं नाही, जे तुमचं अपत्य असेल ते. पितृपुण्येन चतुरा दातव्य वंश पुण्येन, वंशाची पुण्याई असलीत ना, कुळाची, तर मुलगा दाता बनत असतो. आणि आत्मपुण्येन सौभाग्यता, स्वतःच्या पुण्याईने तो भाग्यशाली बनत असतो. सगळं उदयाला जे काही येतात ना, बऱ्याच वेळेला बापाच्या जीवनामध्ये ज्याने दयनीय अवस्था भोगलीत, तो मुलगा आज स्वतः उत्कृष्ट पद्धतीने जीवन जगतो. हे त्याचं स्वतःचं भाग्य असतं. पण स्वतःच्या भाग्याला उदय देत असताना काही गोष्टी जर व्यक्ती करत असेल तर तो प्रत्यक्ष माणूस नाही राहत, तो भगवंत सुद्धा होतो. काय प्रमाण आहे, जेथ संपत्ती आणि दया वसती आली एका ठाया, ते जान धनंजया विभूती माझी. भगवान श्रीकृष्ण कन्हैया माऊली ज्ञानोबा सांगतायत की कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना माझी विभूती कुठला माणूस समजायचा, तर ज्याच्या घरी संपत्ती आहे, पण निवड संपत्ती असून चालत नाही. संपत्ती आणि दया या दोन गोष्टी ज्याच्या जवळ आहेत, वस्ती आली एका ठाया, म्हणजे वस्ती म्हणजे राहायला एका ठिकाणी आल्यात, ते धनंजया विभूती माझी, ती विभूती माझी आहे, ते माझं स्वरूप आहे, भगवंत सांगतात. कारण बऱ्याच ठिकाणी श्रीमंती आहे तर दया नाही, दया आहे श्रीमंती नाही. दात है तो चने नाही, चने है तो एखाद्या ठिकाणी लय देण्याची इच्छा होते, पण घरी काहीच नसते. इच्छा खूप होते, महाराज एवढी वर्गणी द्यावी वाटते, तुम्हाला काय सांगू, पण काही नाही हो महाराज, काही नाही. एखाद्याच्या घरी द्यायला खूप आहे, पण द्यावं वाटत नाही, खिशात हातच जात नाही. मला वाटत म्हणून भगवंतानी सांगितलं ह्या दोन्ही गोष्टी फार दुर्लभ आहेत. ह्या दुर्लभ गोष्टी एका ठिकाणी जे आलात, माझा भगवान म्हणतो ती विभूती माझी आहे. मग अशा पद्धतीने सत्कर्मा जीवन घालवणारे ज्ञानीवंत भक्त त्या ठिकाणी साधक, हे सगळे जे येतात ना, मला वाटतं हे खऱ्या अर्थाने माझ्या भगवंतानी केलेलं सुशील कर्माचे फळ आहेत. माझ्या भगवंतानी पाठवलेला त्यांचा अंश आहे की तेच अशा पद्धतीचे सत्कर्म करत असतात. म्हणून मुलगा सुशील सुंदर व्हावण्यासाठी आईचे मुलावर संस्कार अत्यंत महत्वाचे आहे. कारण संस्कार हा मुलाचा हक्क आहे, तर ते आई वडिलांचं कर्तव्य आहे, मायबापाचं ते कर्तव्य आहे. मायबापांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार घातले पाहिजेत. का? कारण आज जर आपण मुलांवर चांगले संस्कार घातले नाहीत ना, तर मुलं पुढे चालून वायाला जाऊ शकतात. जीवनामध्ये आपण संपत्ती किती कमवलीत याला किंमत नाहीये. तुम्ही ती संपत्ती कमवत असताना संतती कशी कमवलीत याला जास्त महत्व आहे. संतती अत्यंत महत्वाची आहे. एखाद्या वेळेला संपत्ती कमी असेल, पण संतती जर चांगली असलीत ना, ती तुमची संपत्ती वाढवल्याशिवाय राहणार नाहीत. नाहीतर 100चे 10, 10चे 1 यायलाही वेळ लागत नाही. संतती कमावणं अत्यंत महत्वाचं आहे. खरा पुरुषार्थ संपत्ती कमवण्यामध्ये नाही, संतती कमावण्यामध्ये आहे.
संतती कमावली पाहिजेत, शुद्ध विचार मुलाच्या अंतःकरणामध्ये जोडले पाहिजेत. मला वाटते तुमच्या गावात उकडीकर फार म्हणजे तुम्ही गरीबात असंही नाही, पण तुम्ही श्रीमंत असंही नाही गड्या, कारण तुमच्यापेक्षा लय श्रीमंत गाव पाहिलेत. पण मला वाटतं तुमची एक श्रीमंती आहे, एक श्रीमंती आहे. ती श्रीमंती म्हणजे तुम्ही तुमच्या गावात संस्कारी मुलं कमावलेत, तुम्ही तुमच्या मुलांवर संस्कार केलेत. हे लय महत्त्वाचं झालं, लय महत्त्वाचं आहे. अशा कुरमईत नका वाजवा. ते तळेगावहून येऊन टाळ्या वाजून राहिले, तुम्ही गावातल्या गावात वाजत ना. अत्यंत अरे पाठ थोपली पाहिजेत ना राजा. तुम्ही चांगलं काही केलं की करताना महाराज या पठ्ठ्यानं केलं करताना तुम्ही काही संपत्ती मिळवली तर, अरे मग संपत्तीपेक्षा संतती मिळवलीत ना तुम्ही, पाठ थोपायला हरकत काय आहे. मला वाटते तो बाप खूप भाग्यशाली आहे गड्या. तो बाप पाठ थोपतो, सांगतोत महाराज पोराच्या कमाईवर जगतोत राहतोत, याला मुलगा म्हणतात. आणि मला वाटतं असे मुलं फक्त मायबाप संस्कारातून कमवू शकतात, अन्यथा नाही. या मुलांवर संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहे. मला खरं सांगा, आता हे बसेला येईल कुठं कथा समजून राहिलीत, कुठला ध्रुवन कुठलं प्रल्हाद काय माहिती आहे त्यांना, पण तरीसुद्धा हे बसणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आता हे जे पांढऱ्या केसावाले आहेत हे राहून किती दिवस राहणार आहेत, आता हे किती दिवस आहे काही तसा तर भरोसाच नाही. पण तुम्ही जगलाही तर 80-100च्या वर नाही जगू शकत. मला वाटते खरी गरज या मुलांची आहे. हा मंडप सदैव अविरतपणे टिकून राहावा असं जर वाटत असेल ना, तर हे मुलं अत्यंत महत्त्वाची आहेत. आता हेच जर मुलं कमावले नाहीत, हे जर या मंडपात आले नाही, तर मग फायदा काय. बऱ्याचशा गावामध्ये म्हातारे सगळ्यात पुढे दिसतात, तरुण मंडळी म्हटलं म्हणजे त्यांच्या नाकी नऊ येतात हे परमार्थन कीर्तन कथा म्हटलेत की. पण इथं तसं नाही, इथं वेगळं आहे. इथं तरुण पुढाकारी असतो. नवे आपल्या परिसरातच गळ्या हे वैभव आहे, आपल्या परिसराचंच एक वैभव आहे की आपल्या या पंचक्रोशीमध्ये या 15-50 किलोमीटरच्या परिसरामध्ये कोणत्याही गावामध्ये कार्यक्रम असू द्या, तिथं पुढाकारी मला वाटतं तरुणच आहेत. आणि त्याच्यामुळेच आपल्या परिसरातला कार्यक्रम अत्यंत आनंदाचा आणि मोठा होत असतो. तरुणाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. पण तरुण त्याच वेळेला सहकार्य करतील ज्या वेळेला ते भरून येणार नाहीत. ते भरून नाही आले तर तरुण इथं कामाचा आहे ना, नाही तर तो तरुण काही शब्द मागे घेत जा. पण अत्यंत महत्त्वाचं आहे संस्कार, आणि ते संस्कार देण्याचं काम आजकाल सगळीकडे सगळं दिलं जातं, पण संस्कार कुठंच दिल्या जात नाही. संस्कार देण्याचं ठिकाण फक्त 2 आहेत, एक तर परमार्थ, नाहीतर माता पिता. पण त्या माता पित्यांनी सुद्धा वेळेत संस्कार केले पाहिजेत. हे नेहमी याच्यासाठी सांगावं लागतं, कारण आपल्याला विसर पडतो. या गोष्टीमध्ये विसर पडता कामा नये. आपल्याला मडकं ओला आहे तोपर्यंतच आकार द्यायचा आहेत. भाजल्यानंतर जमणार का? तुमच्या गावात मडकं भाजल्यावर आकार देतात शेठजी? काय नियम नाही ना. पहिले मडकं आव्यावर टाकलं का मग ते आकार दिला का? पहिले भाजतात मग त्याला आकार देतात असं नाही ना. नाही, मडकं जोपर्यंत ओला आहे तोपर्यंतच त्याला आकार दिला जातो. तसं मूल लहान आहे तोपर्यंतच त्याला संस्कार दिले जातात. मला वाटते झाड लहान आहे तोपर्यंतच त्या झाडाला टेका लावून द्या, ते झाड सरळ जाईल. एकदा का त्या झाडाचं खोड मोठं झालं, तो टेका मोडून टाकतेत पण सरळ होत नाही. मला वाटतं तसंच मुलाचं आहे गड्या. लहानपणामध्येच त्या मुलांवर संस्कार देऊन द्या. एकदा का त्या लहानपणामध्ये तुम्ही त्या मुलाला संस्कार दिले का म्हातारपणामध्ये तुमचं चांगलं होईल. एरवी तुम्ही किती जरी प्रयत्न करा, कितीही नाक घासानंतर मग नंतर फायदा नाही. याच्यासाठी वेळेत संस्कार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संस्कार हा मुलाचा हक्क आहे, तर ते आई-वडिलांचं कर्तव्य आहे. आई-वडिलांचं कर्तव्य आहे. लहानपणामध्ये जसं आपण शिकू तसं मुलं पुढे करत असतात, तेच मुलं पुढे करत असतात. म्हणून आपण संस्काराच्या दृष्टिकोनातून मुलांवर चांगल्या पद्धतीने संस्कार करावेत. तेच कयाधू मातेनं केलं. कयाधू मातेने तर खऱ्या अर्थाने संग करत असतानाच नारायणाचा विचार केला. नारायणाचा आता हे असे काही विषय बोललोत ना तर मग आमच्या महाराज लोकवर येते, केसेस होतात आमच्यावर. मग ते इंदोरीकर महाराजांना मागे असंच केलं, त्याच्यावर केस झाली. पण कधी कधी हे सत्य आहे. बीज तैसी फळे येती तया, जसं बीज असलं तसं फळ उदयाला येत असतात.
बीज बोए बबूल का आम कहाँ से खाए. हा, अरे आपल्याला जर आंबा खायचा आहे तर बाबळीचंच बीज लावावं लागते की नाही. हा, नाही, आमच्या गावात बाबळीचं लावलं की मग आंब्याचं उगवते. जगाच्या पाठीवर कुठं जाई जा, तिथं हा नियम लागू होत नाही. आपल्याला आंबा खायचा आहे ना, आपल्याला जर आंबाच चाखायचा असेल तर आपल्याला आंब्याचंच बीज लावावं लागेल, बाबडीचं लावून चालणार नाही. तसं संस्कारी मुलं निर्माण करण्यासाठी बीज सुद्धा संस्काराचं लागत असतं, बीज सुद्धा संस्काराचं लागत असतं. आज माझ्या छत्रपतींचं आपण सर्वत्र नाव घेतो गड्या, सगळीकडे नाव घेतो माझ्या छत्रपतीचं, पण माझ्या छत्रपतीच्या जीवनामध्ये हे एवढं काही संस्कार मिळालेत. माझ्या छत्रपतींनी जगतामध्ये स्वतःचं नाव केलं, पण हे नाव करण्याच्या मागे कारण जर काही असेल ना, तर मला वाटते माता जिजाऊ आईसाहेब आहेत. आईसाहेबांनी गर्भाशयामध्ये असतानाच कितीतरी पद्धतीचे डोहाळे ते केले होते. आपल्याला डोहाळे कशाचे लागतात, कोणाला चिचीचे, कोणाला मातीचे, कोणाला क्वेश्चन काय खा वाटिण्याचा नामा विचारच नाही झालं. मग माती वीट खा, माती ते हे कोळसे ते काही खा वाटलं की पुढे तेही बी गिट्टी खाते रस्ते. माता जिजाऊ आईसाहेबांना ज्या वेळेला शहाजीराजांनी डोहाळे विचारलेत ना, त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला शस्त्र हाती घ्यावे वाटतात, मला गडकिल्ले जिंकावे वाटतात, शत्रूच्या मानगुटावर बसून त्याचं शिर छाटावं वाटतं. हे माता आईसाहेबांना जिजाऊला त्या ठिकाणचे डोहाळे लागलेत. गर्भाशयामध्ये त्या ठिकाणी छत्रपती असताना माता जिजाऊ आईसाहेबांना त्या ठिकाणी महाभारत, रामायण, श्रीमद भागवत कथा अशासारखे ग्रंथ मातेने त्या ठिकाणी श्रवण केलेत, ऐकलेत, आणि तो ऐकल्याचा परिणाम असा झाला माता जिजाऊच्या पोटी या जगताचा बाप जन्माला आलात. बघा, गिरशी खरे किरीटा परे लहरी भगवा ध्वजा उगवला तारा उगवला तारा उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजी राजा गिरशी खरी गिरता परी गिरशी खरी गिरता परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा उगवला तारा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा. जय हो. भवानी आईचा कृपा वरद निर्दयी मनाचा करो निवद निर्दयी मनाचा करो निवद भवानी आईचा भवानी आईचा भवानी आईचा वरद निर्दयी मनाचा करो निवद निर्दयी मनाचा करो निवद कापून यमुना करीत नैना कापून यमुना करीत नैना मातीत मिळवले पैसा त्यांनी मातीत मिळवले पैसा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा.
घुसते 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 कशी घुसते 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 कशी घुसते आरपार शिवरायाची तलवार कशी घुसते आरपार शिवरायाची तलवार जवा काळ्याची बाहेर तिची चमचमती धार जवा काळ्याची बाहेर तिची चमचमती धार कशी घुसते आरपार शिवरायाची तलवार कशी घुसते आरपार शिवरायाची तलवार तलवार केला त्याचा संहार हाती घेतलेली तलवार केला त्याचा संहार त्या अफजलला कोथळा त्याने काढीला बाहेर त्या अफजलला कोथळा त्याने काढीला बाहेर तटपगळ्याच्या पायथ्याची आहे कबर साक्षीला तटपगळ्याच्या पायथ्याची आहे कबर साक्षीला छत्रपती शिवाजी महाराज की अरे एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सगळ्यांसाठी. अरे हा आनंद घेतला पाहिजे, याची तर वाट पाहून राहिलो होतो मी. उकडीकरांची ओळख आहे ही. ते तळेगावचे आबा तिथं एकही दिवस सोडला नाही त्यांनी, रोज आनंद घ्यायचे. इथं कथा होतील आणि आता इथं सुद्धा येऊन वाटतेतले का बाहेर गावून जर येऊन राहिलेत आनंद घेऊन राहिलेत तर आपणही घेतलं पाहिजेत ना. तुम्ही जर म्हणत असाल कोण म्हणते काय काही नाचणं कोणी चांगलं आहेत का, तर मी तुम्हाला पुरावे देतो. काहींना तुम्हाला वाटतेत ना कथेत नाचूनही कोणाचा भ्रम असतो, बाबू न कथेमध्ये नाचणं काय बरोबर आहे का. मी सांगतो तुम्हाला नाचणं बरोबर आहे का नाही आहे. नाचू प्रमाण काय आहे, कीर्तनाचे का डीजेचे रंगी, लग्नाचे रंगी नाही नाही. नाचायचं असेल कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. पुढे सांगेल भगवान परमात्मा स्वतः नाचलेत, भक्तासोबत नाचतात. आपण तर काहीच नाचत नाही, काहीच नाचत नाही. आपला देव एवढा नाचलात पांडुरंग, इतका नाचलात, नाचता नाचता देवाचा पितांबर गळला. इतका बेभान होऊन नाचत होता, इतका बेभान नाचत होता. बर पुढे सांगतो मीराबाई काय म्हणतायत, नाचूंगी 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 मैं हरि गुण गावत नाचूंगी, ज्ञान ध्यान की गठरी बांध कर हरि हर संग में नाचूंगी. नाचायसाठी किती प्रमाण देऊ तुम्हाला सांगू मी, किती प्रमाण देऊ. कथा कीर्तनामध्ये नाचलं पाहिजेत. संसाराच्या पुढे तर कोणीही नाचतेत, संसाराच्या पुढे नाचणाऱ्याला काय म्हटलंय माहिती आहे काय, संतांचे प्रमाण आहेत. माझ्या पदरीचं नाही सांगत. संत महात्मे म्हणतात काय करावी ती मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या. ते मोलाची विकत घेतलेले माकडं काय कामाचे जे संसाराच्या पुढे नाचतात. नाचलं पाहिजेत हरिभक्तीच्या रंगामध्ये, भगवंताच्या संकीर्तनामध्ये, भगवंताच्या या जयघोषामध्ये नाचलं पाहिजेत. खऱ्या अर्थाने तो भक्तीचा आनंद आपल्याला लुटता येतो. आणि म्हणून असा नाचायचा आनंद या माध्यमातून, नाचण्यातून सुद्धा भगवंताची प्राप्ती स्वतःला करून घेता येते. माझे शिवजी नाचत होतेत ना, माझ्या शिवजीच्या नाचण्याला आपण तांडव नृत्य म्हणतो. माझी भवानी नाचायची, माझ्या जगदंबेने जे नृत्य केलं त्या नृत्यातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या नृत्याची निर्मिती झाली. गंधर्व गीत गात, अप्सरा नाचत, हे नाचायची परंपरा आताच आहे असं नाही, पण ते भगवंताच्या पुढे नाचत होते.
तेच नाच आपण करतो. याचा अर्थ असा आहे की कथा कीर्तनामध्ये नाचणं वाईट नाही. ज्या कोणाला नाचवतात येत नशील तर मग तो म्हणतो हे काय बरोबर आहे काय, ही काय परंपरा आहे का, कोणी सांगितलं? नाचू नये असं एखादं प्रमाण दाखवायचं आपण बंद करून टाकू, है ना? नाचू नये, भगवंताच्या संकीर्तनात नाचू नये असं एक प्रमाण दाखवा, आपण नाचवणं बंद करायचं. पण भगवंताच्या पुढे नाचलं पाहिजे, तो आनंद घेतला पाहिजे. भगवंताच्या पुढे नाचणं म्हणजे खऱ्या अर्थाने बेभान होणं, देहावर विरक्ती येणं आणि स्वतःचं भान विसरून त्या भगवंताच्या संकीर्तनात तल्लीन होणं, याला नाचणं म्हणतात. तसंच कोणी नाचते काय? उठा वाटत काय का? त्याचा कारण आहे अंतकरणामध्ये वेगळा विषय असतो, पण जो सगळा विषयच संपून जातो, विषय तो त्यांचा झाला नारायण. मग नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता काहीच आवडत नाही, सगळे त्या भगवंताच्या जवळ होऊन तल्लीन होतात. अशा पद्धतीचे आहेत. खरं तर माझा विषय हा होता की आई जर संस्कारी असली, मुलावर संस्कार केले तर मुलगा सुशील बनतो. छत्रपतीचा विषय दिला होता मी, छत्रपतीचा विषय दिला, तिथून हे लांबलं. छत्रपतीवर संस्कार केले, छत्रपतीने जे स्वराज्य निर्माण केलं, मला वाटतं ते निर्माण करण्याच्या मागे सगळ्यात मोठं कारणीभूत जर कोणी असेल तर आईसाहेब जिजाऊ आहेत. माता जिजाऊची पुण्याई आहे. त्या पुण्याईमुळेच सगळ्या अर्थाने खऱ्या अर्थाने बापाचा बाप जन्माला आलात. त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. नवे नवे आज हा जो आपल्याला दिवस पाहायला मिळतोय ना, हा दिवस सुद्धा त्या भगवंतामुळे आपल्याला मिळाला आहे, त्या भगवंतामुळे. मी खरं सांगू तुम्हाला, इथलाच विषय आहे. इथं मी हे जी आरती केली होती ना पहिल्या वर्षी, आणि आता लाईव्ह आहे, काही मला भ्यायची गरज नाही. पहिल्या वर्षी तर छत्रपतीची आरती केली मी, तर तसं सुरुवातीपासून करतो, पण इथल्या आरतीमुळे थोडीशी व्हायरल झाली होती. तर काही मोठमोठाले महाराज लोक म्हटले होते नागेश आगलावेनं छत्रपतीची आरती करायला पाहिजे नाहीत, ते देव नाहीत. माफी मागेल, ते माझ्यापेक्षा वयस्कर आहेत, ते मोठे आहेत, पण मला त्यांना फक्त एकच विनंती करायची आहे. मला माहिती आहेत माझे छत्रपती देव नाहीत, पण आज जेवढे काही देवाचे मंदिर जिवंत आहेत ना, ते एकट्या छत्रपतीमुळे आहेत. त्याच्यामुळे माझा त्यांनी किती जरी विरोध केलात तरी मी छत्रपतीची आरती कधी बंद करणार नाहीयेत. तुमच्यासाठी नसतील ते देव, तुम्ही त्यांना राजा मानत असाल, पण मी माझं दैवत मानतो. माझं दैवत छत्रपती आहेत. त्या छत्रपतीमुळे आज आपला मंडप, मी कोण्या जातीला बोलणार नाही, मी कोण्या जातीचा विरोध करणार नाही, पण खरंच छत्रपती जर नसतेत ना, हे अधिष्ठान इथं बसलेलं नसतं ना, आज आपण या मंडपात नसतो. आपल्याला अधिकार नसता, आपल्याला कोणाची तरी परवानगी घ्यावी लागली असती. हे छत्रपतीचं देणं आहे. आणि मला वाटतं मी जर माझ्या कृष्ण कन्हैयाच्या मागे छत्रपतीची आरती घेत असेल तर वावगं तरी काय आहेत. अरे एक छत्रपतीची आरती घेतल्यामुळे जर हजारो तरुणांच्या मनामध्ये एक ज्योत पेटत असेल, एक त्या ठिकाणी हिम्मत वाढत असेल, काय हरकत आहे राजा करायला. मी नाही जुमानत गळ्यात. किती विरोध तर चालूच आहे ना, चालूच आहेत. बऱ्याचशा गोष्टी असतात, जाऊ द्या, प्रारब्धवश सगळ्या गोष्टी चालत असतात. पण मला वाटतं माझे हे सगळं काही आहेत ना, हे माझ्या छत्रपतीमुळे आहेत. आणि हे छत्रपती जे बनलेत ना, ते एका आईच्या संस्कारामुळे बनलेत. म्हणून माझी विनंती आहे उकडीतल्या सर्व मातांना, आपण आपल्या मुलींवर इतके सुंदर संस्कार करा, इतके सुंदर संस्कार करा. आपलं मूल, आपली मुलगी कुठंही जावं, ते फुलून दिसली पाहिजेत. आपल्या संस्काराचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर चमकलं पाहिजेत. आणि ते चेहऱ्यावर चमकलेलं तेज समोर ला सुद्धा मान खाली झुकून त्यांच्या पुढे उभं करता आलं पाहिजेत. हे उकडीकरांनी केलं पाहिजेत. तर वाटते दुसरं तर कमी तुम्हाला मागू शकत नाही, कारण दुसरं मला जे लागते तुम्ही न मागताच मला देतात. काही तुमच्या हिताच्याच मागण्या आम्हाला मागावे लागतात ना, तुमच्या हिताच्याच मागण्या आम्हाला मागावे लागतात. आणि मी मागून दुसरं काय करेल. तुमचं कल्याण व्हावं, तुमचं चांगलं व्हावं, हाच आमचा चांगला शुद्ध हेतू असतो. म्हणून मायबापाचे संस्कार मुलावर महत्त्वाचे आहेत. यामुळे प्रल्हादजीसाठी नृसिंह भगवंत आलेत. आता नृसिंह भगवंत आलेत खरी, पण नृसिंह भगवंतांमध्ये त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला हे गंधर्व करायचे. हा गंधर्व पाण्यात लोपलेला होता. देवल नावाचे ऋषी अंघोळ करण्यासाठी आलेत आणि याने पाण्यात गेल्यानंतर त्यांचा पाय पकडला. ते घाबरलेत ना मगर समजून. मग बाहेर आल्यानंतर हसायला लागलात. हसलात म्हणते, हसतोत माझ्यावर, जा म्हटलेत मगर होऊन पडशील. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तर हो महाराज, मी गंधर्व आहे आणि माझं काम आहे समाजाला हसवणं, विरंगुळा करणं. मी तर माझं काम केलं.
देवर ऋषी शांत झालेत आणि सांगितलं जाऊ देत, तुझा पुढे चालून अशा अशा पद्धतीने उद्धार होईल. तो उद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्या हुहू नावाच्या गंधर्वाचा सुद्धा उद्धार केला. आणि तो उद्धार केल्यानंतर त्या ठिकाणी 8व्या स्कंदामध्ये 5 आणि 10 अध्यायामध्ये समुद्र मंथनाची कथा आलेली आहेत, ज्यामध्ये देव आणि देवता यांचं नित्याने जे युद्ध चालू होतं, त्या युद्धामध्ये सदैव यांचं युद्धामध्ये मरत होते, लोक मरणी जात. याच्यामुळे या देवतांनी एक विचार केला, काय करावं, आपला ऱ्हास होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे. एकदा झालं असं, इंद्र ज्या वेळेला रस्त्याने जात होतात, दुर्वास ऋषीने इंद्राला पाहिलं आणि त्या इंद्राला दुर्वास ऋषीने माला अर्पण केलीत, हार अर्पण केलात. हार स्वीकारला पाहिजेत लोकांचा, जे सन्मान देतात ना तो सन्मान स्वीकारला पाहिजेत. पण मधोन्मत्त इंद्राने काय केलं, तो हार घेतला, स्वतःच्या गळ्यात न टाकता त्या हत्तीच्या गळ्यामध्ये, त्यांच्या हत्तीच्या गळ्यामध्ये ज्या वेळेला टाकलात ना, त्या हत्तीने सुद्धा सोंडेवर घेऊन पायाखाली तोडवलात, खाली टाकला जमीनवर आणि पायाखाली तोडवलात. त्याच्यामुळं त्याला अपमान वाटलात आणि दुर्वास ऋषीला अपमान वाटल्यामुळे दुर्वास ऋषी सांगितले का, कमलपुष्पी लक्ष्मीचा अपमान करतो, जा म्हटले दरिद्री होशील, स्वर्ग सुद्धा राक्षसांच्या जवळ जाईल, असा शाप दिल्यामुळे इंद्र घाबरलात, देवाला शरण गेलात. आणि देवाला शरण गेल्यानंतर त्यांनी आता एकच विचार केलात, अमृतोत्पादने यत्यन क्रियताम विलंबितम यस्य पिबस्य वय जन्मर मृत्यू ग्रस्तो मरो भवेत. तुम्हाला एकच करावं लागेल, तुम्हाला जर या भयापासून मुक्ती करायची असेल तर तुम्ही काय करा, देवता आणि राक्षस या दोघां मिळून समेट करा, मिळून घ्या, पटवून घ्या आणि समुद्र मंथन करा. हे सांगितल्यानंतर त्यांनी समुद्र मंथन करायला सुरुवात केली. काही राक्षस आहेत, काही देवता आहेत, एका बाजूला उभे आहेत आणि त्यांनी जे मंथन चालू केलं. पण मंथन ज्या वेळेला चालू केलं ना, तो मंदरांचल पर्वत खाली जायचा आणि तो वासुकीचा दोर खेचायला लागले, तो खाली गेल्यामुळे झालं असं, त्या ठिकाणी तो पर्वत खाली जाऊ नये म्हणून माझ्या कृष्ण कन्हैयाने, माझ्या भगवान विष्णूने एक रूप धारण केलं, कच्छ रूप. बोलिये कच्छ भगवान की. कच्छ रूप धारण केलं आणि त्या मदनांचलाला मदत केली. मदत केल्याचा परिणाम असा झाला, त्या ठिकाणी वेगवेगळे रत्न त्याच्यातून निघायला लागलेत आणि ते वेगवेगळे रत्न ज्या वेळेला निघालेत, त्या रत्नातून अमृतही निघालं आणि अमृत निघाल्यानंतर ते अमृत देवतांनी पिलत. राक्षसांना देत असताना त्या ठिकाणी मात्र ते भगवान मोहिनी रूप जो धारण केलेला आहे, ते मोहिनी भगवान त्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपाला पुढे जात होते. आणि म्हणून अशा पद्धतीने राहू आणि केतूच्या लक्षात आलं की अशा पद्धतीने देव आपल्यासोबत कपट करतायत. म्हणून त्या ठिकाणी ज्या वेळेला ते अमृत प्यायला गेलेत, त्यांचा शिरच्छेद चंद्राने आणि सूर्याने करायला लावला. तो चंद्राने आणि सूर्याने केलेला शरद सांगितल्यामुळे भगवंताने सुद्धा सुदर्शन पाठवलं आणि त्यांचा छेद त्या ठिकाणी केला. पण अमृत त्यांच्या मुखात गेलं होतं. ते राहू केतू नावाने त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेत. आणि नंतर ज्या वेळेला कपटाने या देवतांनी सर्व अमृत प्राशन केलं आणि स्वतःची त्या ठिकाणी सत्ता पुन्हा स्थापित केली, ते स्थापित केल्यामुळे असुरांमध्ये देवतांमध्ये भयंकर युद्ध झालं आणि भयंकर युद्ध झाल्यामुळे देवतांना पुन्हा गादी मिळाली. पण आता ती गादी पूर्ण करण्यासाठी पुन्हा इंद्रपद आपल्याला मिळावं म्हणून शुक्राचार्यांनी राजा बळीला इंद्रपद मिळावं याच्यासाठी यज्ञ 100 अश्वमेध यज्ञ करण्यासाठी सांगितलं. ते 100 अश्वमेध कशा पद्धतीने केलेत आणि त्या ठिकाणी काय प्रसंग घडला तो आपल्याला झाकीच्या माध्यमातून पाहायचा आहे. म्हणून थोडंसं संकीर्तन होईल, त्या संकीर्तनामध्ये त्या ठिकाणी झाकी या ठिकाणी आणायची. ओम नमो भगवते वासुदेव. शुक्राचार्याला हात पाठव. भगवते वासुदेव. ओम नमो भगवते
वासुदेव हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव राजा बली आणि शुक्राचार्यजी, भगवान शुक्राचार्यजी बळी राजा व्हावात, इंद्र व्हावात याच्यासाठी बळीच्या हातून सुंदर असा यज्ञ करून घेत आहेत. पण इकडं मात्र इंद्राला भीती वाटते आणि इंद्राला भीती वाटल्यामुळे इंद्राला असं वाटतं याचा यज्ञ जर पूर्ण झाला तर आपली गादी हिसकवण्याचा दाट शक्यता नाकारता येत नाही, म्हणून याचा यज्ञ त्या ठिकाणी भंग व्हावा, याचे 100 यज्ञच पूर्ण होऊ नयेत आणि पुन्हा राक्षसांचं राज्यच येऊ नये. याच्यासाठी इंद्र भगवंताला विनंती करतात आणि भगवंताला ज्या वेळेला विनंती केलीत ना त्या भगवंतानी इंद्राची याचना ऐकलीत आणि याचना ऐकल्यानंतर बळीराजाच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी आणि बळीराजाला त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी जागा देण्यासाठी माझ्या भगवंतानी एक बटू रूप धारण केलं, छोटं रूप धारण केलं आणि वामन रूप धारण करून त्या ठिकाणी बळी ज्या ठिकाणी यज्ञ करतोय त्या बळीच्या घरी यायला लागलेत आणि बळीच्या घरी यायला लागल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या चरणाशी त्याच्या द्वाराशी उभं राहून त्याला विनंती करायला लागलेत. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोले, भगत भर दे रे झोले. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोले. तेरा होगा बड़ा एहसान, तेरा होगा बड़ा ऐसा कि जुग जुग तेरी रहेगी शान. भगत भर दे रे झोले, भगत भर दे रे झोले. सारा भीख मांगने आया तेरे घर, जगत का पालन हारा रे, जगत का पालन हारा. मैं आज तेरा मेहमान, मैं आज तेरा मेहमान के मुझको जरा तू पहचान. भगत भर दे रे झोले, भगत भर दे रे झोले. तेरे द्वार खड़ा भगवान. भगवान बळीच्या द्वारामध्ये माझे भगवान विष्णू एक छोटंसं वामन रूप बटू रूप धारण करून आलेत आणि दारी उभे असताना त्या ठिकाणी त्या बळीची स्तुती करायला लागलेत. राजा बळी भिक्षामदेही, भिक्षामदेही. राजा बळीने ते आवाज ऐकता बरोबर राजा बळी आपल्या जागेवरून आसनावरून उठून त्या ठिकाणी त्याच्या जवळ गेलेत. ऋषीवर पाहिल्यानंतर त्यांना नमस्कार केलात आणि सांगितलं, साधूवर तुम्ही एवढं छोटंसं मूर्ती आज माझ्या दारी आलात. सांगितलं, हो राजा, मी तुझ्या उदारतेच्या संबंधामध्ये अनेक चर्चा ऐकलेल्या होत्या आणि म्हणून तुला मी दक्षिणा मागण्यासाठी, दान मागण्यासाठी तुझ्या दारात आलोय. बळी म्हणतोय, महाराज मागा काय मागायचंय ते सगळं जे काही तुम्हाला द्यायला तयार आहेत.
हे सगळं ऐश्वर्य मी मिळवलेले आहेत, मी तुम्हाला द्यायला तयार आहेत, सांगा महाराज तुम्हाला काय हवं आहे. भगवान वामन सांगतायत, राजा बली मला जास्त नकोय, मला फक्त 3 पग 3 पाय जमीन पाहिजेत. राजा हसतोत, महाराज अहो राजाच्या द्वारामध्ये तुम्ही उभे आहात आणि 3 पाय जमीन मागता. अहो हवं तर तुम्हाला मनसाल तेवढी जागा तुम्हाला द्यायला तयार आहेत, मनसाल तेवढी जमीन तुम्हाला देतो, मागा महाराज. 3 पाय जमीन काय मागताय. सांगितलं. वामन म्हणतात, राजा मला फक्त 3 पग जमीन पाहिजे, तुला द्यायची असेल तर दे, एरवी मला दुसरं काही नकोय तुझ्याकडून. त्यावेळेला सांगितलं. बळीराजा म्हणतो, राजा महाराज तुम्ही खरंच लहान आहात हो, लहान मुलासारख्या बालचेष्टा करतात, काही हरकत नाही म्हटले, तुम्हाला कुठली 3 पाय जमीन पाहिजे ते सांगा. तेवढ्यात भगवान म्हटलेत, बली मला तसं नाही पाहिजे. म्हटले मग त्याच्यासाठी तुला संकल्प सोडावा लागेल. बली म्हटले 3 पाय जमिनीसाठी संकल्प, बिना संकल्पाचं मी दक्षिणा घेणार नाही म्हटले, भेणार नाही. म्हटल्यानंतर ज्या वेळेला बलीने कमंडलू घेतलं आणि त्या कमंडलूतलं पाणी जसं घ्यायला गेलेत ना, लगेच शुक्राचार्यजी महाराज त्यांच्या जवळ धावून गेलेत आणि बलीचा हात धरला. बली काय करतोय, थांब. काय झालं गुरुजी, का मला टोकलं. सांगितलं. शुक्राचार्य सांगतायत, बली हा कपटी, हा जो बाल दिसतोय ना, हा बटू वामन नाही, हा कपटी भगवान विष्णूचं मला रूप वाटतंय. कोणीतरी कपटी आहे, तू त्याला पाणी संकल्प सोडू नको. बली सांगतोय, गुरुजी पण मी तर दान देण्याचा संकल्प केलाय, आता मी माझ्या संकल्पामध्ये मागे सरणार नाही म्हटल्यानंतर बलीने बळजबरीने त्या कमंडलूतलं ज्या वेळेला पाणी घ्यायला लागलेत ना, शुक्राचार्यांनी सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या कमंडलूत शिरलेत. पण लगेच बलीनं पाणी शिरत निघत नाही म्हणून त्याच्यामध्ये एक दर्भाची काळी टाकलीत, काळी तिकडे टाकलीत आणि काळी टाकतरवर परिणाम असा झाला, इकडे शुक्राचार्याचा डावा डोळा त्या ठिकाणी फुटला आणि त्या डावा डोळ्यातून रक्त यायला लागलं. शुक्राचार्य म्हटले, हाय देवा, हाय. त्रास व्हायला लागला. शुक्राचार्याच्या डोळ्यातून त्या ठिकाणी रक्त निघायला लागलं, रक्त पडायला लागलं. हात बाजूला करून त्या ठिकाणी पाहतायत, सगळीकडे रक्ताचा संचार झालेला आहे. तिकडे बलीनं संकल्प केलात आणि बळीने जसा संकल्प केलात ना, तसाच त्या ठिकाणी सांगितलं, मला 3 पग जमीन पाहिजेत. लगेच माझे बली भगवान, बलीने जसा संकल्प सोडला, माझे भगवंत त्या बलीचा संकल्प सोडता बरोबर त्या ठिकाणी बलीच्या समोरच माझ्या भगवंतानी एक मोठं रूप धारण करायला सुरुवात केली. माझ्या भगवंत एक लहान रूप होतं, पण माझे भगवंत त्या ठिकाणी खूप मोठं रूप धारण केलं आणि खूप मोठं रूप धारण केल्यानंतर त्या ठिकाणी पहिला पाय पृथ्वीत, दुसरा अतल वितल सुतल मध्ये, तिसरा पाय कुठं द्यायचा म्हणून त्या ठिकाणी तिसरा पाय त्या ठिकाणी माझ्या भगवंतानी बलीच्या डोक्यावर दिला आणि बलीच्या डोक्यावर दिल्यानंतर माझ्या भगवंतानी त्याला 7व्या पाताळामध्ये नेऊन पोहोचवलं आणि बलीला त्या ठिकाणी सदैव पुढे चालून इंद्र होण्याचा आशीर्वाद दिला. हा माझ्या भगवंतानी दिलेला त्या ठिकाणी बलीला आशीर्वाद आहे. माझ्या भगवंतानी अवाढव्य स्वरूप आणि बलीला दिलेलं त्या ठिकाणी अशा पद्धतीचं दान या सुंदर झाकीतून दिसतंय बघा. बोलिए उपेंद्र भगवान की, बोलिए बटुआ मन भगवान की, बोलिए कृष्ण कन्हैया लाल की. माझ्या भगवंतानी बळीला त्या ठिकाणी पाताळामध्ये नेऊन पोचलं आणि भगवंत त्याच्यावर खुश झालेत आणि भगवंतानी पुढे त्याला आशीर्वादही दिला. तो आशीर्वाद आपल्यावर सदैव मिळावा या उद्देशाने भगवंताला संकीर्तनामध्ये आपण वेळ घालूयात. आज खरं